नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. चला कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. नंबर पहिली, आपल्या घरामध्ये ना अशा पद्धतीने काही सांडलं असेल तर मुंग्या या उन्हाळ्यात फार व्हायच्या, पण पावसाळ्यामध्ये आता एवढं काही मुंग्याचं प्रमाण नसतं. पण जो काही गॅस ओटा आहे तिथे मात्र कधी का होईना निघतात. मग गॅस ओट्यावरती मुंग्या होऊ नये त्यासाठी एक सिंपल पावडर आपल्याला तयार करून ठेवायचे. अगदी इझी आहे, घरात जे साहित्य उपलब्ध असतात त्यामध्येच बनवत आहोत. आपल्याला घ्यायची आहे हळद. जेवढी तुम्ही हळद घेणार, फॉर एक्झाम्पल 1 चम्मच तुम्ही हळद घेतली तर तेवढंच तुम्हाला घ्यायचं आहे बोरिक पावडर. बोरिक पावडर हे आपण धान्याला कीड वगैरे लागू नये ना त्यासाठी वापरतो. सो याचा वापर मुंग्या घालवण्यासाठी खूप छान पद्धतीने आपण करू शकतो. सो तुम्हाला हे मिक्स करायचं. ही पावडर तुम्ही एखाद्या कोणत्याही हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता आणि तुम्हाला काय करायचं आहे, ही पावडर जेव्हा तुम्हाला असं मुंग्या दिसतील ना तिथे तुम्हाला फक्त कॉर्नरला ही पावडर लावायची. आता बघा, गॅस ओट्यावरती तर आपण काय करायचं आहे, जे काही असे कॉर्नर्स असतात ना तिथे अशा पद्धतीने ही पावडर टाकून ठेवायची. म्हणजे काय होतं की मुंग्या ह्या जास्त करून जे कॉर्नर्स असतात अशा बाजूने जे आहे त्या चालत जात असतात. सो मुंग्यासुद्धा होणार नाही आणि गॅस ओट्यावरती ठेवलं, काही सांडलं जरी असेल तरी मुंग्या बाहेर येणार नाही. तर ही टिप नक्की आजमावून बघा, तुम्हाला खूप उपयोगात येईल. तुम्ही सगळ्यांनी मुंग्यासाठी काही उपाय सांगा म्हणून म्हटलं होतं. सो म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात, घरगुती याच्यात करूयात, जेणेकरून जास्त काही तुम्हाला तामझाम करायची गरज नाही. नंतरची टिप बघूया. आता बेसिन कोणतंही असलं आपण तर साफ ठेवतोच, पण आता रोज रोज तेवढी साफसफाई होत नाही आणि बऱ्याचदा काय होतं, जर क्षारयुक्त पाणी असेल तर हे जे काही बेसिनचे टॅब असतात हे मात्र पांढरेसर दिसायला लागतात. आता हे क्षारयुक्त पाणी याच्यावरती थांबलंच नाही तर याच्यावरती डाग दिसतील का? तर नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, व्हॅसलीन किंवा मग नोव्हा असेल तुमच्याकडे, जे काही पोमेट असेल ते थोडंसं यावरती लावायचं. त्यानंतर कापूस घेऊ शकता किंवा टिश्यू पेपर घ्यायचं आणि ते व्हॅसलीन याला चोळायचं. आता यावरती पाणी जरी पडलं तरी सुद्धा यावरती पाणी थांबणार नाही. क्षारचे पाणी जे काही डाग असतात ते होणार नाही आणि तुम्हाला क्लिनिंगला टाईम जरी भेटला नाही, अगदी हप्ताभर 15 दिवस, तरीही हा जो काही नळ आहे तो तुम्हाला घाण दिसणार नाही. किती छान शायनीनेस त्याला आला आहे तुम्ही बघू शकता. पाणी टाकलं तर पाणी इझिली खाली झिरपते. त्यामुळे ही टिप नक्की आजमावून बघा. नंतरची टिप बघूयात. ज्यांच्याकडे स्टीलची भांडी आहेत ना त्यांना हा जो काही प्रॉब्लेम आहे हा होतो. कितीही ब्रँडेड स्टीलची भांडी घ्या, त्यावरती अशा पद्धतीने निळसर काळे डाग होतातच. आणि जर तुमच्याकडे मेड असेल भांडे घासण्यासाठी तर हे डाग जरा जास्तच दिसतात. कारण आपण स्वतः भांडे घासायचं म्हटलं तर खूप छान पद्धतीने आणि आपण असं जोर लावून घासतो, पण बऱ्याचदा मेड मात्र तशा करत नाही आणि एखाद्या वेळेस जर स्टीलचं भांडं जळलंच असेल तर त्यावरती काळे निळे डाग होतात. मग हे काळे निळे डाग कसे घालवायचे, तर पितांबरी एकदम बेस्ट आहे. पितांबरी घ्यायची आणि थोडा लिंबाचा रस टाकायचा आहे. पितांबरीने फक्त पितळ आणि तांब्याचे भांडे नाही तर ॲल्युमिनियम आणि स्टीलचे भांडे सुद्धा खूप छान पद्धतीने साफ होतात. ही पेस्ट आपल्याला अशी लावायची, याला काही रेस्टिंग टाईम द्यायची गरज नाही. जर खूपच डाग असेल तर 1-2 मिनिट रेस्टिंग टाईम देऊ शकता. जे डिशवॉश लिक्विड तुम्ही वापरता किंवा साबणाचा वापर करता, सेम घासणीने तुम्हाला घासून घ्यायचं आहे. पूर्ण निळसर काळे डाग याची निघून जातात. आता जर तुमच्या घरी तुम्हाला भांडे काढायचेच आहे डीप क्लीन करण्यासाठी तर एक सोल्युशन तुम्ही बनवून ठेवू शकता. पितांबरी, लिंबू आणि डिशवॉश जे काही लिक्विड असतं त्याने करा आणि याने सगळे भांडे घासा. ॲल्युमिनियम, स्टील तुम्ही बघू शकता अशी शायनीनेस, त्यावरचे डाग सगळं येतं. आता आपण जी खालची बाजू आहे ती साफ केली, पण वरची बाजू बघा, याला पिवळसर थर दिसतोय. म्हणायला गेलं तर ही अगदी साफ आहे. मग हा पिवळसर थर कसा काढायचा, तर तो सुद्धा या पद्धतीनेच काढायचा. खूप छान रिझल्ट येतो. मी याचं काही स्पॉन्सरशिप किंवा काय कोलॅबरेशन वगैरे नाही आहे माझं. मला खरंच याचा रिझल्ट आवडला म्हणून मला असं वाटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात. आणि स्टीलची भांडी आपण कितीही हार्ड स्क्रबरने घासली तरीही ती जी आहे तिला जसं म्हणावं तसे ते डाग निघत नाही, उलट स्क्रॅचेस येतात. सो त्यामुळे ही टिप नक्की आजमावून बघा. मागून आणि पुढून तुम्ही रिझल्ट बघू शकता. पहिले कसं होतं आणि आता किती छान हे चमकायला लागलेलं आहे. चला आता आपण लिंबाच्या रसाचं तर काम केले, मग ही साल फेकायची का,
तर नाही, याचासुद्धा वापर होऊ शकतो. अशाच साली तुमच्याकडे लिंबाच्या असेल तर त्या फेकू नका. सरळ तांबं पितळाची भांडी आपल्याकडे असतात. सो डायरेक्टली असं घासायचं नाही. साधं मीठ असेल तुमच्याकडे ते घेऊ शकता. मी इकडे खडे मीठ घेतलेलं आहे, माझ्याकडे साधं मीठ नव्हतं म्हणून. आणि बस तुम्हाला हे घासून घ्यायचं आहे. सालीचा सुद्धा उपयोग होतो आणि आपले भांडेसुद्धा स्वच्छ निघतात. खूप छान पद्धतीने स्वच्छ निघतात ना. तुम्हाला काही पितांबरी वगैरे वापरायची गरज ना, कोणतं सोल्युशन बनवायची गरज. एकदम जबरदस्त रिझल्ट येतो. सो तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये काहीच रस नव्हता तरीसुद्धा हे किती छान पद्धतीने स्वच्छ निघालेलं आहे. नंतरची टिप बघूयात. खरं तर ही जी काही टिप आहे याच्यावर अजून थोडंसं मला ॲड करायचं होतं, पण ते थोडंसं हुकलं. म्हणजेच मी कॅमेरा सुरू केला नाही. मी एक ग्लास पाणी घेतलं, त्यामध्ये चहाची पत्ती टाकली अर्धा चमचा, आणि तुम्ही आधी बघितलंच की मी अर्धा चमचा यामध्ये वॉशिंग पावडर टाकलं आहे. तुमच्याकडे वॉशिंग पावडर नसेल तर तुम्ही इकडे लिक्विड डिटर्जंट वापरलं तरी चालेल. 1 चमचा बेकिंग सोडा आपल्याला इकडे घालून घ्यायचा आहे आणि याला उकळी काढून घ्यायची आहे. हे सोल्युशन एवढं छान आहे, ऑल इन वन सोल्युशन आहे. या सोल्युशनमध्ये जर तुम्ही तुमचे चांदीचे दागिने टाकले ना तर ते सुद्धा खूप छान पद्धतीने स्वच्छ होतात. बस चांदीचे दागिने यामध्ये टाकायचे, याला उकळी आणायची, 2 मिनटं होऊ द्यायचं आणि चांदीचे दागिने त्याचमध्ये ठेवायचे, कोमटसर होऊ द्यायचं आणि मग एखाद्या जुन्या टूथब्रशने घासायचं. चांदीचे दागिने अगदी साफ होतात आणि तुम्हाला पैसेही जे आहे वाचतात तुमचे. सो आपल्याला काय करायचं, हे सोल्युशन तर आपण यासाठी वापरत नाही, आपण वेगळ्या पद्धतीने वापरतोय. याला उकळी आली आहे. आता आपण गॅस बंद करूयात. आता बघा, बऱ्याचदा आपल्या किचनच्या सिंकमधून ना भरपूर असा वेगळा स्मेल येतो, दुर्गंधी येते. मग अशा वेळेस काय करायचं, तर तुम्ही हे सोल्युशन गरम गरम यामध्ये टाकायचं झोपण्याच्या आधी. आणि बऱ्याचदा ह्या किचन सिंकला ना खूप चिकटपणा आलेला असतो, म्हणून आपण इकडे वॉशिंग पावडर वापरलाय. बेकिंग सोडा जो आहे तो दुर्गंधी घालवण्यास खूप कारबाज आहे. त्यामुळे बेकिंग सोडा आणि चहापत्ती स्टीलच्या भांड्याला एवढं शायनीनेस आणते, त्यामुळे आपण चहापत्तीचा वापर केलाय. याला बिलकुल यावरती पाणी टाकायचं नाही, 2 मिनटं तसंच ठेवायचं. 2 मिनटानंतर आपल्याला आता हे व्यवस्थित घासायचं आहे. सो तुम्ही हे जे आहे 15 दिवसातून एकदा ही रेमेडी ट्राय करू शकता. किचन सिंकसाठीच नाही तर तुमच्या घरामध्ये बाथरूममध्ये जेवढे सिंक असतील, जर त्यामधनं खूप दुर्गंधी येत असेल आणि खूप चिकटपणा झालेला असेल, तुम्हाला तो शायनीनेस परत आणायचा असेल, तर हे एकदम कारगर असं सोल्युशन आहे. नंतर बस पाणी टाकायचं, तुम्ही बघणार खूप छान रिझल्ट येतो. पूर्ण दुर्गंधी नाहीशी होते. जर खूप दुर्गंधी येत असेल तर तुम्ही हे रोज ट्राय करू शकता. दुर्गंधी गेल्यानंतर तुम्ही मग हे स्टॉप करू शकता. जबरदस्त आहे. आणि नंतर जे गाळणी ठेवली त्यामुळे आपण इकडे पत्ती जी आहे ती पाणी जे आहे गाळून घेतलेलं नाही, ही आपण डायरेक्टली फेकून देऊ शकतो. सो अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता चिकटपणा सुद्धा गेलेला आहे. बेसन सुद्धा खूप छान पद्धतीने साफ झालेला आहे. त्याला एक वेगळ्या प्रकारचा शायनीनेस आला आहे. त्यामुळे ही रेमेडी पटकन ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा. तर मग मंडळी, वाट कसली बघताय, हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. आणि चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.